हॅलो एव्हरीवन, टुडे इज 14th ऑफ एप्रिल अँड लुक ॲट माय नेल्स. एकदम छान वाटत होते आणि मी करते तर छोटासा ट्रान्झेशन. आणि हा ड्रेस आय नो मी हा आधी पण घातलेला आहे, बट व्हाईट कलरचा माझ्याकडे ड्रेस नव्हता आणि ब्ल्यूमध्ये हाच एक ऑप्शन होता, म्हणून मग मी करते स्किन केअरच्या नावाखाली माझ्याकडं फक्त मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन आहे. ते पण मी कधीतरी लावते, कारण मग खूप आळशी मुलगी आहे मी. मला तोंड धुवायचासुद्धा कंटाळा येतो. सो इथं खूप स्ट्रगल करत करत मी सनस्क्रीन काढते. ते पण संपायला येतं आहे, पण काय करायचं आता, नाही आहे तर मिडल क्लास थिंग्स मग मी लावते. एकदम DJ वाजत होता म्हणून मी अशी करत नाचते, आता म्हणणार अंगात आलं आहे. आणि हे माझं प्रो लेवलचं काम, जे की मी बाय हातचे नाही, मी राईट हँडनेच लायनर लावलं. एकदम भारी. मला दोघं डोळ्यांचं एकदम असं इक्वल येतं. आणि असं तोंड बनवायचं तर सगळ्याच पोरी करतात, एवढं काय मोठी गोष्ट नाही. आणि ॲक्च्युली मी जाणार होते विश्रांतवाडीला, बट माझ्या एक्झाम्समुळं मी नाही जाऊ शकले. माझे आता 5 दिवसांनी एक्झाम आहेत. इथपर्यंत मला काय माहिती माझा मेकअप चांगला नव्हता वाटत, बट मिररमध्ये मी छान दिसत होते. बट माझ्या घरची लाईटिंग अशी की मी फोनमध्ये नाही चांगले दिसत आहे. मी इथं परफ्यूमने आंघोळ करते आणि माझ्या डोळ्यात पण जातं. इट्स ओके. नंतर मी घालते मी कानातले, जे की माझी पिअर्सिंग पण हारून जाते, कुठं जाते काय माहिती. मग मी एक कानातलं माझं हारून पण टाकते, बट भेटून जातं मला. आणि मी ह्या गोष्टीमध्ये खूप प्रो आहे, मेकअप वगैरेमध्ये मला जमतात. हालांकी मेरे पास प्रोडक्ट नाही आहे, बट मला जमतं. आणि जे कोणी मला म्हणतं ना, तुझे केस किती छान आहे, वाव, लॉंग हेअर, सिल्की ब्ला ब्ला ब्ला, ब्रो, एवढं गुंता असतो ना, मलाच माहिती आहे. बट बाय द वे, माझं ब्ल्यू कलरचं लायनर दिसत नसन दिसत तर इट्स नॉट माय प्रॉब्लेम. आणि इथं आम्ही लावले हार वगैरे. मी डेकोरेशन केलं. आमच्या घरात लॉर्ड बुद्धांची एक मूर्ती छोटी, जी आम्ही अजिंठावरनं आणलेली, सो मी त्याला पण डेकोरेट वगैरे करते. माझ्या सोबत दरवेळेस झाले की मी कुठं जायचं ठरवते. मी दरवेळेस ठरवते ह्यावेळेस मी विश्रांतवाडीला जाईन, बट माझे एक्झाम्स 12th 10th ह्याच्यामुळे मी जाऊच नाही शकले. तर मी इथं कॅन्डल पण लावले आणि इथं डेकोरेट केले. ही मागची फ्रेम माझ्या फ्रेंड्सने मला गिफ्ट केली होती. आणि हे पण आले होते माझ्यासोबत, तन्मय, कृष्णा, निकिता. आणि एकदम डीजेमध्ये टिचूक. मी स्टार्टिंगला खूप कमी नाचले, बट लास्टला माझे मामा लोक आले ना, तर मी एकदम नशेड्यांवानी नाचले. खूप मजा आली मला तिथं नाचायला. आणि मग घरी येऊन खूप थकलेले. मग मी माझ्या अवतारमध्ये येऊन जेवण करून झोपले. बाय गाय.